छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या किल्ले शिवनेरी गडाच्या पायथ्याशी आपण आहोत। शंकरराव बुट्टे पाटील विद्या मंदिराच्या या ग्राउंड मध्ये आपण आपला शो सादर केला। या जुन्नर तालुक्यात आल्यानंतर छत्रपतींचं हे जन्मस्थान आहे। इथं आल्यानंतर मला वाटतं तुम्ही 2 दिवस इथे आहात। छत्रपतींचं शिवजन्मभूमीचं किल्ले शिवनेरी जाऊन तुम्ही दर्शन पण घेतलंय। इकडे एक वेगळी ऊर्जा आहे, त्याबद्दल काय सांगाल? खूप छान वातावरण आहे इथलं आणि मला हे माहित नव्हतं की इथे शिवजयंती खूप जोरात साजरी केली जाते, हे पण मला कळालं। तर मी म्हणून 2 दिवस आधीच आले बघायला, किल्ल्यावरती गेली, खूप छान वाटलं मला तिथे जाऊन, खूप छान वाटलं। जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने जसं पावन झालेला आहे, तसंच दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे इथून जवळच असलेल्या 15 किलोमीटरवर नारायणगाव आहे आणि विठाबाई नारायणगावकर जे तमाशा पंढरीचे ज्या तमाशा पंढरीमध्ये त्यांचं अस्तित्व आहे। लावणी तमाशा किंवा या सगळ्या गोष्टी तमाशात लावणी देखील होते। त्या उत्कृष्ट नृत्यांगना होऊन गेल्यात, राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळाले। मग विठाबाई नारायणगावकरांच्या या नारायणगावच्या भूमीमध्ये जवळपास आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं किंवा त्यांच्याबद्दल काय माहिती? मला असं माहिती आहे त्यांचा तमाशा वगैरे आहे, राष्ट्रीय पुरस्कार वगैरे त्यांना भेटलाय, हे सगळं माहिती आहे मला। पण आतापर्यंत आमची भेट नाही झाली खरं तर कधी, पण चांगलं वाटतं त्यांच्या गावाजवळ मी शो करते, त्यांनी माझं नावही ऐकलं असेल तर छान वाटतं। एक कलाकार दुसऱ्या कलाकारांना ओळखतात। नक्कीच राधा पाटील मुंबईकर म्हटलं की तिची तुलना नक्कीच गौतमी बरोबर होते किंवा गौतमी आणि राधा ह्या बऱ्यापैकी साम्य असणाऱ्या नृत्यांगना, म्हणजे नृत्यात देखील साम्य आहे किंवा तुमच्या अदाकारीमध्ये साम्य आहे। जेव्हा तुमची तुलना होते किंवा तुमचं एकमेकांविषयी हे होतं तर काय सांगाल त्याबद्दल? मला तिच्याबद्दल काय बोलायचं नाही, ती तिच्या जागी, मी माझ्या जागी आहे आणि आतापर्यंत तर मी खूप नाव कमवलंय, अजून कमवेल। खूप जणांचं प्रेम आहे एवढं, अजून करा असं मी बोलते आणि त्यांना जसं पाहिजे तसं मी कला सादर करते। सो सगळ्यांना आवडेल तसंच मी कला सादर करते। मुंबईमध्ये एकाच व्यासपीठावर तुम्ही दोघे होतात, तेव्हा एक वेगळी जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळाली, त्याबद्दल काय सांगाल? प्रेक्षकांना माहिती कोणाची एनर्जी कुठपर्यंत होती, मला नाही सांगायचं, हे प्रेक्षक बघतील ते। गौतमीला नेहमी प्रश्न विचारला जातो, तुझं लग्न कधी? राधा पाटीलला मी विचारतो की राधा पाटील लग्न कधी करणार? अजून मी खरंच खूप लहान आहे, आताशी माझं 24 वय आहे, लहान आहे, बघू फ्युचर मध्ये आई वडील बघतील मुलगा तेव्हा करू। नक्कीच या जुन्नर शिवजन्मभूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा तर मिळते, आपण सांगितलं। पण एक कलाकार म्हणून काय वाटतंय यापुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा काही या ग्लॅमर युगामध्ये किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय नेमकं करणार आहात किंवा काही प्रोजेक्ट आहेत का? हो, माझे आता 7 सॉन्ग आहेत पेंडिंग, ते आता येणार आहेत 7 सॉन्ग। वेळ नाहीये शूटिंग वगैरे मध्ये, कारण की शूट साठी तर 1 दिवस पूर्ण द्यावा लागतो आणि आता 3 महिने माझे शो पूर्ण बुक आहेत। 4-5 दिवस मी गॅप ठेवले, तर मी शूट्स वगैरे करून प्रेक्षकांना हे गाणं मी अजून आणणार आहे। 7 गाणे आहेत, तर तुम्ही खूप खूप प्रेम द्या त्या गाण्याला, जसं पाहुणे एड केलं गाण्यांना, अजून काही गाणे आहेत त्यांना प्रेम दिलंय तसंच प्रेम द्या। आगामी काही चित्रपटात वगैरे काही? चित्रपटाचं तर म्हणजे अजून तरी नाही। ऑफर आल्यात? हो, ऑफर आल्यात 2। ऍक्टिंग आवडते? हो, भरपूर। नक्कीच ह्या होत्या राधा पाटील मुंबईकर आणि उत्तर त्यांच्या कलेची जे योगदान आहे ते आपल्या रसिकांना खूप भरभरून त्यांचं प्रेम मिळो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो। कॅमेरामन नीरज सह मी किरण वासगे, आपला आवाज, जुन्नर।